छत्रपती ग्रुप हातकणंगले तालुका मेळावा नूतन पदाधिकारी निवड जाहीर। छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य वतीने 12 जानेवारी 2025 रोजी पैसा फंड हॉल हुपरी येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंती निमित्त हातकणंगलेचे नवनिर्वाचित आमदार श्री अशोकराव माने बापू यांचा सत्कार सोहळा तसेच छत्रपती ग्रुप हातकणंगले तालुका कार्यकारिणी व हुपरी रेंदाळ शहर कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली। याच कार्यक्रम दरम्यान छत्रपती ग्रुपचे सौरभ खोत यांची कन्या शिवश्री हिचाही वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोददादा पाटील यांच्या हस्ते आमदार अशोकराव माने बापू यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिनानिमित्त हुपरी रेंदाळ भागातील सर्व पत्रकार बांधवांचाही सन्मान आदरणीय प्रमोददादा पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी हुपरी ग्रुपची हातकणंगले तालुका कार्यकारिणी नूतन पदाधिकारी निवड खालीलप्रमाणे। हातकणंगले तालुका कार्यकारिणी संपर्क प्रमुख सौरभ खोत एसके, तालुका प्रमुख रोहित भाऊ शिरोलीकर, उपतालुका प्रमुख राहुल भाऊ पुरवंत, हुपरी शहर कार्यकारिणी शहर प्रमुख अभिनंदन भाऊ मानकापुरे, उपशहर प्रमुख संदीप भाऊ मुधाळे, रेंदाळ शहर प्रमुख सचिन भाऊ कुंभार, उपशहर प्रमुख चंद्रकांत भाऊ पाटील यांना निवडपत्रक देऊन त्यांच्या निवडी करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी आमदार केशवराव माने यांनी आपल्या मनोगतामध्ये छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील यांच्या कार्याचा गौरव केला आणि आपण स्वतः हातकणंगले तालुक्यातील छत्रपती ग्रुपच्या पाठीशी ठामपणे आहोत असे उद्गार काढून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। प्रमोददादा पाटील यांनी आपल्या मनोगतात छत्रपती ग्रुपचे कार्य आणि पदाधिकाऱ्यांची जबाबदारी सांगत अखंड राज्यभरातील कार्य व देश अन धर्मासाठी एकत्रित होऊन महिला माता भगिनींचा सन्मान राखत युवा वर्गाला उद्योगाकडे नेण्यासाठी आपण नेहमी स्वतःच्या ताकदीवर प्रयत्नशील आहोत असा विश्वास व्यक्त केला। प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे यांनी ग्रुपच्या राज्यभराची कार्याचा आढावा देत छत्रपती ग्रुप व या नावावर आणि प्रमोददादांच्या कार्यावर विश्वास ठेवून आलेल्या नूतन पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नेहमी त्यांच्या सोबत उभे राहू असा विश्वास दिला। यावेळी माजी नगरसेवक रफिक मुल्ला, माजी उपनगराध्यक्ष जयकुमार मळगे साहेब, युवा सेना जिल्हा प्रमुख स्वप्नील भाऊ मगदूम, माजी नगरसेवक गणेश वाईंगडे, माजी नगरसेविका शीतल कांबळे वहिनी, रेंदाळ ग्रामपंचायत सदस्य उषा चौगुलेताई, ठाकरे गट हुपरी शहर प्रमुख मीना जाधवताई, आबासाहेब जगताप, जिल्हा परिषद समाज कल्याण व सभापती किरण कांबळे साहेब, शिवसेना तालुका प्रमुख अजित सुतार साहेब, हिंदू जनजागृती नितीन काकडे, सद्गुरू गोशाळा हुपरी रवींद्र गायकवाड, युवा नेते सुहास यादव, छत्रपती ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे, संपर्क प्रमुख संतोष भाऊ कल्ले पाटील, तालुका प्रमुख संदीप भाऊ पवार, संघटन प्रमुख प्रमोद भाऊ पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतक उपस्थित होते। भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यामाता होळकर, अण्णाभाऊ साठे अशी बरीच महापुरुष, आदि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक, ज्यांनी प्रत्येकाने आपल्या देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी वेळोवेळी शस्त्र उचललं, पेन उचलला, विचारधारा समाजापुढे मांडली। त्यामध्ये तुम्ही चालू केले, तिथे सुद्धा मला बघून आनंद झाला। आपल्यामध्ये अवेअरनेस नसतो, जनावर आपल्या घरी आहेत, आपण ते करत असतो, पण भटकी जनावर ही जी आहेत याच्यामध्ये गोमाता, आपण जो आपला देश अखंड भारत माता म्हणून आपण गाईला पूजतो, पण पूजत असताना 32 कोटी आणि सर्व पत्रकार बंधूंनी स्वतःच्या ताकदीनं आणि हिमतीनं प्रमोददादांनी छत्रपती ग्रुपची स्थापना केली। या समाजाच्या तरुणांना वेगवेगळ्या पद्धतीचं प्रोत्साहन दिलं झाले। त्या भूमिकेपासून उपरीपासून परत भूमिकी असं असतं।